आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेनेचे मंत्री सरनाईकांचा निर्णय फिरवला। मराठी शिकण्यासाठी आता वर्षभराची मुदत, तोपर्यंत कारवाई होणार नाही। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना दिलासा, संघटनेच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून निर्णय जाहीर। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदत, मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदत वाढ दिल्यानं शिंदेचे मंत्री नाराज असल्याची सूत्रांची माहिती। विश्वासात न घेता निर्णय घेतल्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी। मराठी भाषा व्यवहारामध्ये यावी ही परिवहन विभागाची भूमिका। मराठी भाषा शिकवण्याचं अभियान सरनाईकांनी सुरू ठेवलं। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर मराठी भाषेचा प्रसार इतर भाषिकांमध्ये होतोय याचं समाधान, शिंदेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार कार्यवाही होईल। मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया, मुदतवाढ दिली म्हणजे सगळं संपलं असं नाही। अमराठी चालकांना मराठी भाषा शिकावीच लागेल, सरनाईकांकडून स्पष्ट। उत्तर प्रदेशाच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मुख्यमंत्र्यांचा निर्णय, अमित ठाकरेंची टीका, तर यूपीच्या निवडणुकीची चिंता नको, आधी आपल्या मतदारसंघातील पराभवाचं कारण शोधा, नवनाथ बने यांचं प्रत्युत्तर। अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यावरून गोवर्धन देशमुख आक्रमक। उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी मराठीची गळचेपी करत असल्याचा आरोप। मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती। बुधवारी रात्री रितू तावडेंनी फडणवीसांची भेट घेतली, सूत्रांची माहिती। महापौर कार्यालयाभोवतीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर भेट। रितू तावडेंकडून पालिकेचे जनसंपर्क अधिकारी बदलण्याची मागणी, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। महाकुंभ भक्ती संगमसह विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री फडणवीस उपस्थिती लावणार। कुंभमेळ्याच्या निमित्तानं धार्मिक संकीर्तन आणि गीतांच्या 3 दिवसीय सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम कार्यक्रमाचं आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार बारामतीच्या दौऱ्यावर। पहाटे 6 पासूनच विकास कामांची पाहणी। बारामतीच्या मार्केट यार्डमधील रेशीम कोष, खरेदी विक्री बाजारपेठ आणि प्रशिक्षण केंद्राचा आढावा। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। माहिती सरकारनंच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले। सरकारनं मराठा समाजासाठी जितकं काम केलं तितकं काम याआधी कोणीच केलं नाही। जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाबाबतच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। जरांगेंच्या मागण्यांवर आम्ही कारवाई केली आहे। सरकारच्या वतीनं जरांगेंसोबत चर्चा सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट। तर जरांगेंवर आंदोलनाची वेळ येणार नाही याची आम्ही दक्षता घेतोय, उदय सामंतांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये राजकीय व्यक्तींचंही रक्षाबंधन। ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली। अजित पवारांचे राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवारांचं उद्या जनता दरबार। बारामतीमधल्या राष्ट्रवादी भवनमध्ये होणार जनता दरबाराचं आयोजन। उद्या दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जय पवार उपस्थित राहणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रणजित पाटलांनी महसूल अधिकाऱ्याला झापलं। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। परंडामध्ये महसूल विभागात शेतकऱ्यांची कामं वेळेमध्ये होत नसल्याचा आरोप। साखरेचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथकं। व्यापाऱ्यांना 4000 क्विंटलची मर्यादा, अन्यथा कारवाई होणार। साखर व्यापारी, वितरक, कारखाने आणि मोठ्या ग्राहकांच्या साठ्याची प्रत्यक्ष तपासणी करण्याचा निर्णय। साखरेचा दर 1500 रुपयांनी घसरला। साखरेच्या भावातील तेजीला 1 आठवड्यातच लगाम। 64 रुपये किलो पोहोचलेले दर सुमारे 45 ते 55 रुपये प्रति किलोवर पोहोचले। साखरेचे दर घसरल्यानं साखरेचा तुटवडा नसल्याचंही स्पष्ट। 1 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याच्या खासगी साखर कारखानदारांच्या विस्मा संघटनेच्या घोषणेवर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटलांचा आक्षेप। साखरेचे दर वाढल्यानं 1 ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करणार, तांत्रिक आणि नैसर्गिकदृष्ट्या योग्य नसल्याची प्रतिक्रिया। इंधनाचा पर्याय आणण्याबाबत सरकारमध्ये कोणतीही चर्चा नाही, पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण। केंद्र सरकार E10 इंधनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत विचार करत असल्याच्या बातम्या निराधार। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नेपाळच्या महाप्रलयामध्ये आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू, 288 भारतीयांसह 1,500हून अधिक जण बेपत्ता। महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक 1070 जारी। नेपाळच्या रसुआ शहरातील जलप्रलयाची थरारक दृश्य समोर। दगड बाजारामध्ये पुराच्या पाण्याचा प्रवाह, पाण्यानं आणि गाळाच्या प्रचंड प्रवाहानं काही मिनिटातच विध्वंस। पूर आल्यानंतर लोक सैरावैरा पळू लागले। कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले महाराष्ट्रामधील 27 पर्यटक बेपत्ता। डोंबिवलीमधील सुनील सुभेदार यांचाही समावेश। मुलाकडून शोध सुरू। हिल्स अँड ट्रेल्सच्या माध्यमातून गेलेल्या संपूर्ण ग्रुपशी काल दुपारनंतर संपर्क तुटला। नेपाळमधील पुरामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रामधल्या नागरिकांशी व्हीसीद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांचा संवाद। घाबरू नका, शासन तुमच्यासोबत। नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू। फडणवीसांकडून पर्यटकांना धीर।
नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या महाबळेश्वरच्या महिला पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस. कोणत्याही अडचणीच्या वेळेला त्वरित संपर्क साधण्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्परतेनं पर्यटकांच्या परतीचा प्रवास सुरू. प्रवासी काठमांडूवरून दानापूरसाठी निघाले. नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी त्यांना 4 मिनी बस करून दिल्या. कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या 4 यात्रेकरूंची मदतीसाठी राज्य सरकारकडे याचना. ज्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीनं आम्हाला यात्रेसाठी नेलं त्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलं. पूजा भोसले या तरुणाचा आरोप. नागपूर जिल्ह्यामधल्या शंकरपूरमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये क्लोरीन वायू गळती. तातडीनं केलेल्या उपाययोजनांमुळे मोठी दुर्घटना टळली. जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये 900 किलोचे सिलेंडर लावण्यात आले होते. त्याचे वॉशर निघाल्यानं गॅस गळती झाल्याची माहिती. देशभरात रक्षाबंधन सणाचा उत्साह. जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये सीमेवरील जवानांना शाळकरी विद्यार्थिनींनी राख्या पाठवल्या.